नमस्कार मित्रांनो, काल IMA व MBBS डॉक्टरांच्या इतर संघटनांनी मिळून एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेचा पोलखोल करणारा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांपर्यंत पाठवा। मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूयात IMA चे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कदम सर यांनी ज्याप्रमाणे म्हटलं आहे की MMC ही एक ऑटोनॉमस स्टॅट्युटरी बॉडी आहे जी ॲलोपॅथिक डॉक्टरांना रजिस्ट्रेशन देते। सर, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच आम्ही एक ॲलोपॅथीचा 1 वर्षाचा ॲडिशनल कोर्स केल्यामुळे तिकडे रजिस्ट्रेशन मागत होतो आणि शासनाने सुद्धा ही मागणी मान्य केलेली आहे। आपल्यासारखाच ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मेडिसिन, सर्जरी वगैरे विषय असलेला 4.5 वर्ष प्लस 1 वर्ष इंटर्नशिप असा 5.5 वर्षाचा संपूर्ण ग्रॅज्युएशनचा कोर्स आम्ही केलेला आहे। त्यासोबतच फक्त फरक होता तो एका फार्मॅकोलॉजी विषयाचा आणि त्या विषयामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना पारंगत करून देण्यासाठी गव्हर्नमेंटने 2014 साली दोन्ही सदनामध्ये कायदा करून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार, अभ्यास मंडळाच्या तरतुदीनुसार, मार्गदर्शनानुसार CCMP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी हा कोर्स अस्तित्वात आणला आणि त्या कोर्स केलेल्या डॉक्टरांनाच MMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्यात येत आहे। त्यामुळे आपल्याला त्रास होण्याचं कुठलंही कारण नाही। त्यानंतर राहिला दुसऱ्या अजून एका डॉक्टरांचा मुद्दा। त्यांनी म्हटलं आहे की 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून एंट्री देणे चुकीचे आहे। अगदी बरोबर आहे साहेब, 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून एंट्री देणे चुकीचं आहे, परंतु त्या 1 वर्षाच्या अगोदर जो 4.5 प्लस 1 वर्ष म्हणजे 5.5 वर्षाचा जो ग्रॅज्युएशन कोर्स केला त्याला आपण काही मापात धरणार की नाही का? पूर्ण 5.5 वर्ष तुम्ही फार्मॅकोलॉजी शिकत होता। यानंतर एक विद्यार्थ्यांचा मारड संघटनेचा एक प्रमुख त्या ठिकाणी बोलताना आपण पाहिला। तो म्हणतोय की बच्चों के ऊपर ये तो अन्याय है। अरे बाबा, रशियामध्ये जाऊन ज्यांना इकडे कुठलंही क्वालिफिकेशन नाही असे लोक रशियात जाऊन MBBS च्या डिग्र्या घेऊन येतात, तो अन्याय दिसत नाही का तुला? 4.5 प्लस 1 वर्ष म्हणजे 5.5 वर्षाचा तुझ्या इतकाच डिग्री कोर्स केल्यानंतर पुन्हा अजून ॲडिशनल 1 वर्ष म्हणजे तुझ्या दृष्टीने पाहिलं तर ॲडिशनल 1 वर्ष जास्त शिक्षण घेतलेला डॉक्टर जर MMC मध्ये रजिस्ट्रेशन मागत असेल तर तो तुझ्यापेक्षा कमी क्वालिफाईड नाही, उलट जास्त क्वालिफाईड आहे असं समजायला पाहिजे। त्यानंतर अजून एक सिनियर डॉक्टर लेले सर त्या ठिकाणी बोलताना दिसले। डॉक्टर लेले सर म्हणतायत की कोर्टात हिअरिंग सुरू आहे आणि कोर्टात हिअरिंग सुरू असताना असं रजिस्ट्रेशन देणं चुकीचं आहे। सर, कोर्टात हिअरिंग सुरू आहे आणि कोर्टाने आतापर्यंत कुठलाही स्टे या कोर्सवर आणला नाही ना MMC ला असं कुठलंही वर्डिक्ट पाठवलं की जेणेकरून MMC ने रजिस्ट्रेशन देऊ नये। उलट MMC मध्ये जे डॉक्टर उत्तुरे जे IMA चे मेंबर होते त्यांनी इतके दिवस होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय केला आणि शासनाचा निर्णय असून देखील शासनाच्या विरोधात जाऊन त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांचं MMC मध्ये होणारं रजिस्ट्रेशन रोखून धरलं। खरे तर पहिली कारवाई त्या उत्तुरे साहेबांवर व्हायला पाहिजे। डॉक्टर राजीव अग्रवाल नावाचे मुंबई रिजन मधल्या कन्सल्टंट डॉक्टरांच्या संघटनेचे प्रमुख म्हणतात की होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधांची परवानगी देणे किंवा MMC मध्ये रजिस्ट्रेशन देणे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा आहे। सर, असं असेल तर मुंबई, पुणे किंवा नागपूर किंवा सर्वच महाराष्ट्रातील लहान सहान ते मोठ्या शहरापर्यंत असलेल्या आपल्या कन्सल्टंट लोकांच्या हॉस्पिटलमध्ये जो RMO काम करतो, जो BHMS किंवा BMS डॉक्टर काम करतो, तो त्या ठिकाणी ॲलोपॅथिक औषधच देतो ना। त्या ठिकाणी तर होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक औषध देत नाही, तरी सुद्धा त्या रुग्णाच्या जीवाशी खेळ होत नाही। आणि तोच डॉक्टर जेव्हा स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये ॲलोपॅथिक औषधांचा वापर करायला जातो किंवा MMC मध्ये रजिस्ट्रेशन मागायला येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला रुग्णाच्या जीवाशी खेळ दिसतो। खरं तर हा रुग्णाच्या जीवाशी खेळ नाही तर रुग्णांच्या जीवाशी होणारी प्रतारणा लक्षात घेऊन ग्रामीण भागापर्यंत ज्या ठिकाणी तुम्हाला जायला संकोच वाटतो, तुमचे कपडे खराब होतात, तुमच्या गाड्यांचे टायर खराब होतात, त्या ठिकाणापर्यंत जाऊन होमिओपॅथिक डॉक्टर आरोग्य सेवा देतो। आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या राज्याच्या आरोग्याची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी
होमिओपॅथिक डॉक्टरांना ज्यांनी फार्मॅकोलॉजीचा कोर्स केला आहे त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन देत आहे। त्यामुळे आपण कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही। आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे आणि आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी आहोत। धन्यवाद।